नमस्कार. मी डॉक्टर अमोल श्रीराम शेंबटवाड, दमा, ॲलर्जी व श्वसन विकार तज्ञ, श्री साई हॉस्पिटल नांदेड. मित्रांनो, आज 24 मार्च वर्ल्ड टीबी डे, जागतिक क्षयरोग दिवस. टीबी हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो मेनली तुमच्या फुफ्फुसांवर अफेक्ट करतो. तर ह्या टीबीचे काय लक्षणे असतात? तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला जर 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असेल, खोकल्यामध्ये कफ किंवा रक्त पडत असेल, संध्याकाळी अंग गरम राहत असेल, ताप येत असेल, जेवण कमी होत असेल किंवा वजन कमी होत असेल, या सर्व जी लक्षणे आहेत ही फार महत्त्वाची आहेत. त्यामध्ये तुम्हाला टीबीची तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण कुठल्या तपासण्या कराव्यात टीबीच्या पेशंट्समध्ये? तर नॉर्मली छातीचा एक्सरे, एक्सरे जर नॉर्मल असेल तर आपण सीटी स्कॅन देखील करू शकतो. थुंकीची तपासणी, थुंकीमध्ये जर टीबी निगेटिव्ह आला तर आपण ब्रॉन्कोस्कोपीद्वारे सुद्धा कफ काढून तपासायला पाठवू शकतो. या सर्व तपासणी केल्यास आपल्याला टीबीचं निदान होऊ शकतं. तर टीबी हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. यामध्ये तुम्ही त्वरित लक्षणे ओळखून उपचार केल्यास तो बऱ्यापैकी आपण लवकर ट्रीटमेंट चालू करून आजार कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर या सर्व बाबींची जे हे पेशंट्स आहे ज्यांना खोकला किंवा ताप, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसत असल्यास लवकरात लवकर टीबीची तपासणी करून ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करणं फार महत्त्वाचं आहे. जेवढं लवकर तुम्ही ट्रीटमेंट चालू करसाल तेवढं तुमचा आजार हा कंट्रोलमध्ये येऊन तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता.